तर मित्रांनो, आपण आता जेवण करायला आलो आहे. घरापासून खूप दूर होतं, आमचे रूम खूप लांब होते, त्यामुळे आम्ही कार केली होती रेंट. बघू आता काय कसं जेवण आहे. लेट्स सी व्हॉट्स हॅपन. तुम्ही तिथे मंदिर आहे आणि इथे आपण जेवण करायला जाणार आहे. आता गाडीवाल्याने घेतले 160 रुपये. आम्ही इथं विदाऊट एनी नॉलेज आल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. ते काहीच समजत नाही कुठे काय काय शोधतोय आता एक एक गोष्ट. कुठे आता इथे भोजनालय कुठे सापडेल आम्हाला. ब्लॉग्स काय बोलायचं आहे तुम्हाला? कसं वाटतं इथे येऊन? मस्त एकदम. रूम कशी वाटली तुमची? रूम वगैरे खूप छान. तर गाईज आपण आलेलो आहे इथे मंदिर आहे. आपण भोजनालयामध्ये आलेलो आहे. तर पाहू शकता यांचं भोजनालय. आपण जेवण करून घेऊया. तर मित्रांनो, आपण जेवण करून झालेलं आहे आणि आता आपण या रूमकडे निघालो आहोत. जेवण खूप छान होतं, मजा आली जेवण करून. आता आपण रूमवर जाऊन झोपून जाऊया. उद्या सकाळी आपल्याला देवदर्शन करायचं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपलं आता सकाळी ते झालेली आहे. हा दुसरा दिवस आहे. रात्री आम्ही जेवण करून झोपून गेलो होतो. आता थोडा चहा पिऊन घेऊयात. तर मित्रांनो, थोडा चहा पिऊन घेऊयात. सकाळ सकाळ खूप थंड वातावरणामध्ये गरम गरम चहाच्या मजा घेऊयात. तर मित्रांनो, मी झालेलो आहे रेडी आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. आणि मे बी तिकडे 2-3 तास लागतील आणि फोन पण लाऊड नाही आहे. सो फोन ठेवून आम्हाला जावं लागणार आहे. सो तुम्ही आउटफिट बघू शकता, पूर्ण साऊथ इंडियन स्टाईल आउटफिट. नमस्कार मित्रांनो, आपण आता ATGS गेटला चाललेलो आहे. होऊ शकता सगळे चालत ATGS गेटला चाललेलो आहे. भेटूयात. जोपर्यंत फोन माझ्याकडे आहे तोपर्यंत मी शूट करेन. नंतर मोबाईल जमा करावा लागेल. नंतर मी शूट नाही करू शकत. बघू.
तर मित्रांनो इथून पुढे आपल्याला फोन जमा करायचा आहे. सो फोन जमा केल्यानंतर मी व्हिडिओ शूट नाही करू शकत. सो बाय बाय, भेटूयात लवकरच. तर मित्रांनो आपण दर्शन घेऊन आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत आणि मी आता फोन घेऊन परत चाललेलो आहे. चेंज वगैरे करून मी परत जाईल. लेट्स सी. तर मित्रांनो आपण आता चेंजिंग वगैरे केलेलं आहे आणि आता आपण परत मंदिराकडे चाललेलो आहे. बाकीची फॅमिली मंदिरापाशी आहे. सो मंदिरापाशी चाललो आहे. तर मित्रांनो काल आपण जी रूम घेतली होती त्याची व्हॅलिडिटी आता संपत आली आहे. आपण एका व्यक्तीवर आपण एकच रूम घेऊ शकतो एका दिवसासाठी आणि त्याचा रेंट आहे 50 रुपये. सो आज राहण्यासाठी आम्हाला अजून एक रूम घ्यायची आहे. त्यामुळे म्हणजे मम्मी पप्पा मागे लाईनीमध्ये थांबले आहेत. काल माझ्या नावावर रूम घेतली होती. सो मी आज जाऊ शकत नाही. आज पप्पांच्या आधार कार्ड वगैरे दाखवून रूम बुक करायचे. सो ते आता रूम बुक करतील. तर मित्रांनो आपल्याला सेकंड रूम भेटलेली आहे. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आपल्याला आता सेकंड रूमसाठी जायचं आहे. तर मित्रांनो आता आपण आपल्या जुन्या रूमवरतून नवीन रूमवरती सामान शिफ्ट करून घेऊयात. आता मी चाललो आहे आपल्या जुन्या रूमकडे. तिकडनं मी नवीन रूमकडे सामान शिफ्ट करेल. तर मित्रांनो इथून आपण कॅब केलेली आहे आणि इथून आपण कॅबने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. चला जाऊया. तर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी रूम भेटलेली आहे. आपण सामान वगैरे ठेवलेलं आहे. सगळे अरेंजमेंट झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे काहीतरी खाऊन घेऊयात. खूप भूक लागली आहे. सो भेटूया थोड्या वेळात. त्याच्या बाहेर पडतात तिथे खूप जास्त थंडी आहे. सो थोडासा चहा पिऊन घेऊयात. ते चहाचे कपडे आहे. सो ते चहा पिऊन घेऊयात. मित्रांनो आता आपण चाललेलो आहे जेवण करायला. माझ्या मम्मी पप्पा माझी वाट बघतात. सोबत चालतो खाऊन घेऊयात काहीतरी. चहा पिला खूप थंडी वाजत होती म्हणून चहा खूप मस्त होता. आता जेवण करून घेऊयात. मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या घरी जाऊन झोपायचं आणि उद्या सकाळी उठून दुसऱ्या टेम्पल्सला दर्शन घ्यायला जायचं. तर चला बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो. मित्रांनो चहा झालेली आहे आणि सकाळी आपण जरा गरम चहा पिऊयात. तर मित्रांनो आपण बॅग्स वगैरे खाली आणून आता रूम खाली केलेली आहे आणि आता मित्रांनो आता आपण बस बुक केलेली आहे आणि बसने आपण चाललेलो आहे साईड दर्शनसाठी. मित्रांनो आपण श्रीवारी पादुका या मंदिराला दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. हे फर्स्ट मंदिर आहे इथले साईट सीनमध्ये.
तर इथे आपण बालाजी देवाच्या पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी चालणार आहे. तर आपण दुसऱ्या मंदिराला दर्शन घ्यायला चाललेलो आहे. आहे शिव मंदिर. तो आता आपण शिव मंदिरला दर्शन करायला चाललेलो आहे. तर मित्रांनो आपण शिवजींचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या टेम्पलला दर्शन करायला जाणार आहे. चला तर जाऊया. मित्रांनो आपण आलो आहे आपलं नेक्स्ट लोकेशन, नेक्स्ट मंदिर वेणुगोपाल स्वामी मंदिर. मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या नेक्स्ट लोकेशनला, नेक्स्ट टेम्पलला, आकाशगंगा टेम्पल. लेट्स सी. तर मित्रांनो आपण नेक्स्ट लोकेशनला आलो आहे आपलं नेक्स्ट टेम्पल गंगा भवानी टेम्पल. सो चला दर्शन घेऊयात. तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे पद्मावती टेम्पलला. हे आपलं शेवटचं टेम्पल आहे असणार आहे आजसाठी आणि इथून आपण सरळ रेल्वे स्टेशनला जाणार आहे पुण्यासाठी निघण्यासाठी. सो चला आपल्या शेवटच्या टेम्पलचं दर्शन करून घेऊया. मित्रांनो आत्ता जे शेवटचं टेम्पल होतं पद्मावती टेम्पल ते पण आपण दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे रेणुगुंटा स्टेशनला. तिथून आपण थेट पुण्याला जाणार आहे. रेणुगुंटा स्टेशनवरून आपली 9:30 वाजताची ट्रेन आहे. सो लेट्स गो. तर मित्रांनो आपली जर्नी आता पूर्ण झाली आहे. आपण सर्व टेम्पलचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण पोचलो आहे रेणुगुंटा स्टेशनला. इथून आपण थेट पुण्याला जाणार आहे. आपण आत्ता सध्या आपल्या ट्रेनची वेट करत आहे आणि भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कमेंट करा तुम्हाला आपली जर्नी कशी वाटली.